नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी शिर्डीतून. शिर्डीतील शेतकऱ्याची फसवणूक झाली. सावकारी प्रकरणात त्याची फसवणूक झाली. भोंदू अशोक खरातला कोर्टात हजर केलं जाणार आहे. खरातला मदत करणाऱ्यांची शिर्डी पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. फरार कल्पना खरात विषयी मात्र अशोक खरातचं मौन कायम असल्याचं कळतंय. चौकशीतही सहकार्य करत नसल्याची माहिती मिळते. अधिक माहिती घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी जयेश सावंत सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे. जयेश, एकीकडे कल्पना खरात फरार आहे, अशोक खरात सहकार्य करत नसल्याचं कळतंय. तिसरीकडे शेतकऱ्यांचं हे फसवणूक प्रकरण नेमकं काय होतं, काय माहिती मिळते त्या संदर्भात? नक्कीच आपण जर बघितलं तर शिर्डीतील बहुचर्चित असा जमीन खरेदी आणि शेतकरी फसवणूक प्रकरणी जो अशोक खरात विरोधात जो गुन्हा दाखल झाला होता त्या संदर्भातील तपासाकरता शिर्डी पोलिसांनी जे आहे एसआयटी कडून खराताचा ताबा मिळवला. आज खरातला जी 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली होती त्याची आज संपणार आहे. त्याला न्यायालयात हजर करत असताना या तपासादरम्यान धक्कादायक जी माहिती समोर आलेली आहे, ज्यामध्ये भोंदू अशोक खरातचा पूर्वाश्रमीचा सीए जो ललित पोपळे आणि त्याचा भावानी जे आहे ते या संपूर्ण जमीन खरेदी व्यवहाराचे जे आहेत पैसे जे आहेत ते दिल्याचं समोर आलेलं आहे. गोंदकर यांच्या जमिनी खरेदीतून पोकळे बंधूंनी दिलेले हे पैसे शिर्डी पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालेले आहेत. जवळपास 5.25 कोटी रुपयांचा व्यवहारात हा खरातने फसवणूक केल्याचा याचा आरोप होतो आहे. तर जमीन खरेदीतील साठी ही पोकळे बंधूंनी जी आहे ही रक्कम कुठून आणली या संदर्भात आता पोलीस तपास करणार आहेत. आणि एकंदरीतच आपण या संपूर्ण प्रकरणाकडे जर बघितलं तर शिर्डीमध्ये हा जो गुन्हा दाखल झाला होता त्याच्यानंतर जे आरोप प्रत्यारोप केले त्या संदर्भातील शिर्डी पोलिसांचा जो तपास आहे तो अतिशय वेगाने होत आहे. मात्र आता 5 दिवसांची जी पोलीस कोठडी आहे खराची याची आज संपणार आहे. आता न्यायालयात त्याला काही वेळातच या ठिकाणी हजर करण्यात येणार आहेत. नेमकी न्यायालय आता खरात याला वाढीव पोलीस कोठडी देते का पुन्हा नाशिक एसआयटी कडे त्याला वर्ग करतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. अगदी जयेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.